माझ्या माहेरी आता गणपतीमध्ये सत्यनारायण पूजा ठेवली होती आम्ही. कारण नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालं, त्यासाठी आम्ही सत्यनारायण पूजा ठेवली आणि तिथे सर्वांसाठी आम्ही जेवण ठेवलं होतं. तर इथे आचारी काका आता भाजी बनवत आहेत, त्यांची स्पेशल भाजी. आणि हे आचारी काका आमच्या त्या गावामध्ये खूप फेमस आहेत आणि सुंदर जेवण बनवतात. आता बघा, त्यांनी ते तेलामध्ये कांदा, बाकी जे आपले खडे मसाले, कढीपत्ता हे सगळं टाकलं आहे. त्यांना छान परतून घेतलं आहे. त्यानंतर खोबरं टाकलं आहे. आता ह्याची क्वांटिटी मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण खूप लोकांचं जेवण होतं. जवळजवळ 80 लोकांचं जेवण असेल. त्याच्यामुळे मी ही क्वांटिटी नाही तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करू शकणार. आता इथे त्यांनी आलं लसूण पेस्ट टाकली आहे, त्याच्यानंतर कांदा पेस्टसुद्धा इथे टाकली आहे. आणि याला छान ते आता मस्त परतून घेणार, छान त्याला तेल सुटेपर्यंत. कसुरी मेथी टाकली इथे त्यांनी. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली त्यांनी. त्यानंतर हे आहे काजू आणि मगज याची पेस्ट. किती झालं की आपण आचारी काकांची जरी किंवा कोणी आचारी असतील त्यांची रेसिपी जरी आपण इथे शेअर केली, तरी त्यांच्या हाताची टेस्ट जी आहे ती इतरांच्या हाताला येणार नाही, कारण प्रत्येकाच्या हाताची टेस्ट ही वेगळीच असते. आणि त्या काकांनी मला त्यांची रेसिपी शूट करायला परमिशन दिली, यातच त्यांचं मोठेपण आहे. कारण प्रत्येकजण त्यांची रेसिपी शेअर नाही करणार. आणि त्यांनी मला जे इन्ग्रेडियंट्स टाकले त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाचं त्यांनी मला सांगितलं की हे मी टाकलं आहे. आता इथे त्यांनी टोमॅटो वगैरे टाकून घेतला आहे. त्यानंतर इथे सगळे बेसिक मसाले, जे आपले हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि थोडीशी बडीशेप पावडरसुद्धा इथे त्यांनी टाकली आहे. त्यानंतर गरम पाणी थोडंसं, आता ह्या ग्रेव्हीला थोडं शिजण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकलं आहे. आता ही ग्रेव्ही खूप छान परतून घेणार ते. आणि ही भाजी आहे चवळी बटाटा. आता जिथे चवळी शिजवून घेतली होती ना, ते चवळीचं जे शिजवलेलं म्हणजे पाणी येते, काही लोक टाकून देतात. पण आता हे आचारी काका म्हणतात की नाही, त्याच्यामध्ये स्वाद असतो. ते पाणी त्यांनी ग्रेव्हीसाठी टाकलं. आणि या ग्रेव्हीला जो काही सुगंध सुटला होता, जो काय सुंदरशी स्मेल येत होती तिथे त्यावेळेस, मीठ टाकतात ते त्यांच्या अंदाजाने. ग्रेव्ही छान अशी शिजवायची, जिथपर्यंत ग्रेव्हीला वरती तरंग येत नाही तेलाचा, छान अशी तरी येत नाही, तोपर्यंत ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची. त्यानंतर साईडला ते बटाटे त्यांनी कापून ठेवलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवले, कारण त्याचा स्टार्च निघून जावा यासाठी. आता इथे आपण त्या ग्रेव्हीमध्ये बटाटेसुद्धा ॲड करूयात. बघा, आता ग्रेव्हीला वरती तरंग आला आहे तेलाचा, म्हणजेच तरी, सुंदर अशी तरी आली आहे. आता आपण इथे सगळे बटाटे ॲड करून घेतोय.
आणि आपली ही चवळी आहे शिजवली होती, ती थोडंसं मीठ घालून ही चवळी शिजवली होती, ती सगळी याच्यामध्ये आपण आता ॲड करून घेतोय. एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आणि वरतून त्यांनी थोडंसं जे मीठ होतं थोडं राहिलं होतं ते टाकलं आणि कोथिंबीर, गरम पाणी ॲड करायचं यामध्ये. आणि ही यांची खासियत आहे, ही जी मिरची आहे, ही जी मिरची बनवतात ना ते आंबट गोड असते, सुंदर बनवतात. आणि हे वरण आहे, वरण पण खूप टेस्टी बनवलं होतं त्यांनी, अप्रतिम असं. तर अशी मस्त छान अशी त्यांनी भाजी बनवली होती.